हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिकोडर मोनिका चॅनल. आणि आज आपण शिकणार आहोत फोनिक साऊंड. कोणत्या लेटरचा? तर जी लेटरचा. ओके. जी लेटर ज्यावेळेस दुसऱ्या लेटर्स बरोबर येतो त्यावेळेस तो आहे तसा जी लेटर ग असं साऊंड होतो की काहीतरी वेगळंच होतो, हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर फर्स्ट आहे हार्ड जी. मराठीचं साऊंड काय होतो? जीचा ग होतो मॅक्झिममली. एक्झाम्पल GAME गेम, GOAT गोट, GUM गम, GIFT गिफ्ट. ओके. हार्ड जी म्हणजे जी वरती जास्त प्रभाव टाकलेला आहे. तसंच हळवारपणे जर आपण बोललो तर सॉफ्ट जी ला आपण ज असं म्हणतो. एक्झाम्पल GEGIGY ज्यावेळेस येईल त्यावेळेस ज साऊंड होणार आहे, ग साऊंड नाही होणार, ज साऊंड होणार आहे. एक्झाम्पल GEM जेम, GIANT जायंट आणि GYM जिम. ओके. हार्ड जी मध्ये ग साऊंड होतं. सॉफ्ट जी ज्यावेळेस EIY बरोबर येतो त्यावेळेस सॉफ्ट जी होतो, म्हणजे त्याचा ग साऊंड नाही होत, त्याचा साऊंड ज होतो. ओके. त्याचबरोबर ज्यावेळेस जी आणि जी बरोबर एच येतो, GH असं आलं की त्याचा उच्चारच होत नाही. ऍज एक्झाम्पल NIGHT, GH काढून टाकल्यागत किंवा त्याचा उच्चार करायचा नाही तर काय होणार ते? नाईट. LIGHT लाईट. THOUGH दो म्हणतात, दो. ओके. GH मेकिंग F साऊंड म्हणजे GH चा इथे उच्चार नाहीये पण काही वर्ड्स मध्ये GH चा साऊंड फ असा होतो. कसं? LAUGH लाफ, COUGH कफ, ENOUGH इनफ. ओके. तसंच GN आलं की जी चा उच्चार होत नाही. एक्झाम्पल GNOME, तर जी चा उच्चार नाही करायचा. ग नाही, ज नाही, कोणताच उच्चार करायचा नाही. काय म्हणायचंय त्याला मग? नोम. GNOME नोम. त्या GNOME नोमचं मिनिंग काय आहे? तर खालती जो पिक दिलाय त्याच्या खालती एक म्हातारा माणूस आहे. साधारण तो बुटका आहे आणि त्याच्या डोक्यावर टोपी आहे. तर तशा माणसाला, तशा क्रिएटिव्ह म्हणजे काइंड ऑफ माणसाला त्या नोम असं म्हणतात. ओके. आणि GNAW न काय आहे? न. जसं KNAW आहे तसंच इथं GNAW ला तिकडे के सायलेंट आहे, इथे जी सायलेंट आहे, नॉच म्हणायचं आहे. न म्हणजे काय? आता खालती पिक मध्ये जो डॉग आहे, कुत्रा आहे, तो बूटला असं चावतोय, चिविंगची ऍक्शन करतोय. ओके. तर त्या चिविंगच्या किंवा चगळण्याच्या चिविंगच्या ऍक्शनला न असं म्हटलं जातं. आणि SIGN साइन, साइन. ओके. इथे ह्या तिन्ही शब्दांमध्ये जीचा उच्चार करायचा नाहीये, जी सायलेंट आहे. नोम, नॉ, साइन. ओके. तसंच NG आलं की न म्हणजे नाही का काइंड ऑफ वरती टिंब आपण देतो तसं साऊंड होतो. बरोबर. एनचा तसाच साऊंड येतो, त्याच्यामुळे SING सिंग, अंग असले अंग, अंग असं होतं. रिंग, किंग. ओके. SING सिंग, RING रिंग, KING किंग. NG आलं की अंग असं त्याचा साऊंड होतो. आपण अजून एकदा जस्ट रिकॅप घेऊया, आपण आज काय बघितलं. हार्ड जी, जी वर जास्त फोकस असेल तर ग असा साऊंड असतो. सॉफ्ट जी, GEIY बरोबर आले की ज साऊंड येतो. GH काही काही शब्दांमध्ये GH चा उच्चार करायचा नाहीये आणि काही शब्दांमध्ये त्याचा साऊंड F असा होतो. बरोबर. F चा म्हणजे एक फ साऊंड होतो. आणि GN आलं की जी चा साऊंड करायचा नाहीये. GN आलं की जी साऊंड करायचा नाहीये. पुढचे जे अक्षर असतील त्याचा साऊंड घ्यायचंय. GNOME नोम काइंड ऑफ. आणि NG आलं की ng असं त्याचं साऊंड येतो. SING सेम. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत H. H कसा साऊंड होतो. H चा साऊंड आपल्याला ह असं माहितीये, पण H दुसऱ्या लेटर्स बरोबर आल्यानंतर त्याचा साऊंड कसा बदलतो, कधी त्याचा उच्चार करायचा नाहीये, हे आपण सगळे रूल्स नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.
Until that time, please stay tuned. Do watch my videos. Please do subscribe my channel and thanks for supporting me.